अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला। LICवर दबाव वाढवून अदानीच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले। एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचंही कर्ज दिलं जात नाहीये। याचा निश्चित करण्यासाठी तसंच तरुणांना उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावं या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात LIC कार्यालयावर धडक दिली। यावेळेला LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगार व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज द्यावं अशी मागणी केली। अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे। त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलंय। त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं LICवर दबाव आणून अदानी समूहात सुमारे 33,000 कोटीची गुंतवणूक करण्यास भाग पाडले। एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळल्यास आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं। LIC कार्यालयाबाहेर आज हे आंदोलन छेडलं। कसं आहे, वॉशिंग्टन पोस्टनी 2 दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की LICनी गुंतवणूक अदानीमध्ये 32,000 कोटी रुपयाची केली। आता टोटल LICची गुंतवणूक अदानीमध्ये 60,000 कोटीची झालेली आहे। माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो, आपण अदानींना पोर्ट देतो, आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूकही आपल्या माध्यमातून करतो। ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला, अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी, त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय। माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज LICवर मोर्चा अशासाठी काढलाय की 30 कोटी जनतेचा पैसा LICकडे लागलेला आहे। ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका, जेणेकरून 30 कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल। हे प्रामुख्याने आमची मागणी आहे। आज आम्ही LIC मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या, सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका। आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की भारताच्या व्यवस्थेत 3.6% LICची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे। असं असताना अदानी सारख्याला 60 हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल। त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं LICला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो।